अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2025 पूर्वी आर्थिक पाहणी अहवाल 2025 सादर केला, ज्यात देशाची आर्थिक परिस्थिती आणि भविष्यातल्या दिशांचं संपूर्ण विश्लेषण सादर करण्यात आलं। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे सर्वेक्षण लोकसभेत सादर केलं। या सर्वेक्षणात देशाचा विकास दर, महागाई, रोजगार, गुंतवणूक आणि इतर आर्थिक निर्देशांकांचं संपूर्ण मूल्यमापन केलं होतं। भारताची अर्थव्यवस्था मजबूत राहील आणि महागाई कमी झाली आहे असं सर्वेक्षणात प्रामुख्याने सांगण्यात आलं। आर्थिक पाहणी अहवालानुसार आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताचा जीडीपी दर 6.3 ते 6.8% दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त केला गेलाय। हा अंदाज भारतीय अर्थव्यवस्थेचं स्थैर्य आणि मजबूत वाढीची आशा देणार आहे। आता कुठले असे महत्त्वाचे मुद्दे आहेत जे या अहवालातून समोर आलेत ते एक एक करून जाणून घेऊया। सगळ्यात पहिला मुद्दा, महागाई कमी होण्याची शक्यता। आर्थिक वर्ष 2025-26च्या चौथ्या तिमाहीत महागाई कमी होण्याची शक्यता सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आली। या काळात भाजीपाला, विशेषतः भाजीपाल्याचे दर घसरल्यानं महागाईत घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण कमी होऊन राहणीमानाचा खर्च कमी होईल असा अंदाज वर्तवला गेलाय। दुसरा मुद्दा, देशांतर्गत अर्थव्यवस्था मजबूत राहण्याची शक्यता। भारतीय देशांतर्गत अर्थव्यवस्था मजबूत असल्याचं या सर्वेक्षणात म्हटलंय। आगामी काळात भारताची अर्थव्यवस्था मजबूत राहणार आहे आणि गुंतवणुकीत आलेली घट ही तात्पुरती असेल। याचाच अर्थ जागतिक पातळीवर आर्थिक चढउतार होऊनही भारतीय अर्थव्यवस्थेनं आपलं स्थैर्य कायम राखलंय, ती विकासाच्या वाटेवर आहे असं या अहवालात म्हटलंय। मुद्दा तिसरा, गुंतवणुकीत तात्पुरती घट। गुंतवणुकीत झालेली घट तात्पुरती असल्याचं सांगण्यात आलंय। भारतीय अर्थव्यवस्थेतल्या गुंतवणुकीत झालेली घट तात्पुरती आहे, येत्या काळात त्यात पुन्हा सुधारणा होईल असं सर्वेक्षणात म्हटलंय। गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकारनं अनेक योजनांचा विचार केलाय। पायाभूत सुविधा क्षेत्रात खासगी कंपन्यांचा सहभाग वाढावा म्हणून ती राबवली जाऊ शकते असंही सांगण्यात आलंय। पुढचा मुद्दा, धोरणातील बदलांचा व्यापारावर परिणाम। जागतिक स्तरावर धोरणातील बदलांमुळे व्यापारावर परिणाम होऊ शकतो। अशा परिस्थितीत जागतिक स्पर्धेत आपण पुढे राहू शकू यासाठी भारतीय व्यापार धोरण बळकट करण्याची गरज आहे असं सुद्धा या अहवालात म्हटलं गेलंय। पुढचा मुद्दा, अर्थव्यवस्थेच्या वाढीचा मार्ग मोकळा। खासगी उपभोग स्थिरावला असून अर्थव्यवस्थेच्या वाढीचा मार्ग मोकळा झालाय असं अहवालात म्हटलंय। सरकारच्या योजना आणि विकासात्मक पावलांमुळे खासगी वापर वाढतोय, हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक लक्षण आहे असंही म्हटलं गेलंय। पुढे, राजकीय अनिश्चिततेचा धोका कायम राहणार आहे असं सुद्धा अहवालात म्हटलं गेलंय। जागतिक पातळीवर राजकीय अनिश्चिततेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो, याकडेही सर्वेक्षणात लक्ष वेधण्यात आलंय। मात्र ही अनिश्चितता हाताळण्यासाठी भारतीय धोरणकर्ते पावलं उचलत आहेत असंही सांगितलं गेलंय। पुढचा मुद्दा तो म्हणजे कमोडिटीच्या किमती घसरण्याची शक्यता यातून व्यक्त केली गेली आहे। कमोडिटीच्या किमती घसरण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महागाई नियंत्रणात येण्यास मदत होईल। त्यामुळे भारतातल्या ग्राहकांना दिलासा मिळेल आणि आयात वस्तूंच्या किमती कमी होतील असंही सांगितलं गेलंय। अन्नधान्य महागाई वाढण्याची शक्यता सुद्धा या अहवालातून व्यक्त केली गेली आहे। हवामानातील बदलांमुळे अन्नधान्याच्या महागाईत वाढ होऊ शकते, विशेषतः शेतीवर अवलंबून असलेल्या उत्पादनांवर परिणाम दिसून येऊ शकतो। अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात राहाव्यात यासाठी सरकारनं यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध पावलं उचलली आहेत असंही सांगितलं गेलंय। त्यामुळे एकीकडे असंही म्हटलं गेलंय की महागाई कमी होऊ शकते, भाजीपाल्याचे दर कमी होऊ शकतात आणि दुसरीकडे अन्नधान्याच्या बाबतीत महागाईला सामोरं जावं लागू शकतो असंही म्हटलं गेलेलं आहे। आता याच्यावरती सरकार कशा प्रकारे धोरण राबवणार आहे आणि बॅलन्स राखण्याचा प्रयत्न करणार आहे हेच यातून सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय। पुढचा मुद्दा, अधिक स्पर्धात्मक होण्याची गरज आपल्याला आहे असं सांगितलं गेलंय। भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर अधिक स्पर्धात्मक असणं गरजेचं आहे असं या सर्वेक्षणात म्हटलंय। भारताला आपली व्यावसायिक धोरणं आणि गुंतवणुकीत आणखी सुधारणा करावी लागेल, जेणेकरून आपण जागतिक बाजारपेठेत आपलं अस्तित्व अधिक मजबूत करू शकू असं म्हटलं गेलंय। पुढचा मुद्दा, खासगी कंपन्यांचा सहभाग वाढवण्याची गरज। पायाभूत सुविधा क्षेत्रात खासगी कंपन्यांचा सहभाग वाढवण्याची गरज आहे, जेणेकरून विकास कामांना अधिक गती मिळू शकेल। यामुळे पायाभूत सुविधा बळकट होतील आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असंही म्हटलं गेलंय। आर्थिक पाहणी अहवाल हा सरकारसाठी रोडमॅप म्हणून काम करतो। हे अर्थसंकल्प 2025 पूर्वी आर्थिक मूल्यांकन प्रदान करतं, ज्यामुळे
कोणत्या क्षेत्रात अधिक गुंतवणूक करावी, कोणत्या क्षेत्रांमध्ये सुधारणा आवश्यक आहेत आणि कोणती धोरणं अंमलात आणायची आहेत हे ठरवण्यासाठी सरकारला मदत होते। आर्थिक वर्षातल्या सरकारच्या आर्थिक धोरणांचं मूल्यमापन करणं आणि ही धोरणं देशाच्या आर्थिक विकासात किती हातभार लावतायत हे दाखवणं हा आर्थिक सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश असतो। त्यामुळे आगामी अर्थसंकल्पात कोणत्या योजनांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे हे सरकारला समजण्यास मदत होते आणि याच्या आधारावरच आता अर्थसंकल्प तयार झालेला असणार आहे, जो उद्या आपल्या समोर सादर होईल। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राइब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।